त्यांचेची सदा, त्यांचंच वर्णन करावं, त्यांच्याबद्दलच ऐकावं, कानावर पडावं तर तुकोबारायांबद्दल पडावं, बोलायचं असेल तर तुकोबाराय, ज्ञानोबाराय, गोरोबा काका, चोखोबाराय, जनाबाई यांच्याबद्दल बोलावं. याच्यात आपल्या जीवनाची धन्यता असते. आणि हे होण्याकरता जर तशी अनुकूल बुद्धी हवी असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी लागते, त्याच्याकरता नित्य नियमानं गाथा वाचावा लागतो, थोडंसं रामकृष्ण हरीचं भजन करावं लागतं, संत वाङ्मयाचा आश्रय करावा लागतो. तर आपल्याला अशा पद्धतीचा विचार करता येणं शक्य आहे की आपल्याला संतांबद्दल ऐकावं, संतांबद्दल बोलावं. अशी जी अनन्यता ती ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनातून प्राप्त होते. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक आहे, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना करतो, थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचत चला, थोडा वेळ गाथा वाचत चला. 5 मिनटं द्या, जास्त वेळ घेत नाही आपल्या, पण 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचा, 10 ओव्या वाचा, 5 ओव्या वाचा. 5 मिनटं. माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला फार वेळ लागतो.